नमस्कार, मी आचल आणि तुम्ही बघताय लोकवाहिनी न्यूज चॅनलचं टॉप 10 महाराष्ट्र फास्ट बुलेटिन। एक नजर टाकूया महाराष्ट्रभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर। नागपूरच्या डोबीनगरचे लोक बेघर होण्याच्या भीतीत, प्रशासनावर गंभीर आरोप। पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू। शिरूरच्या पिंपरखेडमध्ये संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाचं कार्यालय पेटवलं। दादरमध्ये कबूतरखाना पुन्हा उघडण्यासाठी जैन मुनी अनिश्चित काळासाठी उपोषणावर बसणार। पालघरमध्ये ट्रकनं ऑटो आणि मोटरसायकलला ठोके मारले, वडील बेट्याचा मृत्यू, एक जखमी। ठाणे पोस्को प्रकरणात ट्युशन शिक्षकाला 3 अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळासाठी 3 वर्षाची शिक्षा, न्यायालयाची कठोर चेतावणी। मराठवाडा मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज। सोलापूर, बीड, लातूर जिल्ह्यात येलो अलर्ट। 672 बोगस शिक्षकांकडून होणार वेतनाची वसुली, सायबर पोलीस करणार न्यायालयात मागणी। अजितदादांच्या नेत्यानं शिंदेच्या नेत्यांवर रोखली बंदूक। महिन्याभरापूर्वीच राष्ट्रवादीतून शिवसेनेत केला होता प्रवेश। अहिल्यानगरमध्ये भाजप काँग्रेसची माजी नगरसेवक राष्ट्रवादीच्या रांगेत। नगर महापालिका निवडणुकीसाठी 200 इच्छुक। आणि निवडणुकांमुळे नागपुरात होणार हिवाळी अधिवेशन 10 दिवस पुढे जाण्याची शक्यता। आणि यासह इतर घडामोडींसाठी बघत रहा लोकवाहिनी न्यूज चॅनल। नमस्कार।